नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचे अच्छे दिन सरलेले दिसतात. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली होती. हळूहळू हा आवाज वाढत चाललेला आहे. परभणीमध्ये देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपच्या वतीने या आक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस आणि नरेंद्र पाटील हे दोन नेते सहभागी झाले होते. नरेंद्र पाटील यांचा या मोर्चातला सहभाग मुंडे यांच्या दृष्टीने चांगले संकेत नाही आहेत. कारण नरेंद्र पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. राजीनामा देणार नाही हे धनंजय मुंडे यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. देशमुख यांच्या हत्येशी आपला कोणत्याही प्रकारे संबंध नसताना आपण राजीनामा का द्यावा असा सवाल करत त्यांनी पत्रकारांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड याचे ते राजकीय बॉस आहेत ही बाब निर्विवाद आहे आणि ही बाब धनंजय मुंडे यांनी सुद्धा मान्य केलेली आहे. त्याच्यामुळे हेच प्रकरण, हेच संबंध त्यांना शेकण्याची शक्यता आहे. आता धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा देणार की त्यांना धक्के मारून मंत्रिमंडळातून बाहेर काढले जाणार ही बाब येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईलच. परभणीमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस, भाजप नेते नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल पाटील, राष्ट्रवादी शपथचे आमदार संदीप क्षीरसागर, शिवसेनेचे संजय जाधव, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत देशमुख कुटुंबीयही सामील झाले होते. आणि या सगळ्या मोर्चेकऱ्यांनी, मोर्चात सामील झालेल्या नेत्यांनी एकमुखाने मागणी केली की धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. धनंजय मुंडे यांच्याविरोधात जनक्षोभ वाढतोय. इतर पक्षांचे सोडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारच धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतायत. स्वतःच्या पक्षातून त्यांना विरोध सुरू झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये काळ्या पैशाचं एक समांतर अर्थकारण चालतं. हे अर्थकारण आहे राखेच्या अनधिकृत व्यवसायाचं, वाळूच्या बेकायदेशीर उपशाचं, अनधिकृत बीड भट्ट्यांचं, खंडणीचं. असे धंदे सरकारी अधिकारी आणि पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय चालूच शकत नाहीत आणि राजकीय आशीर्वाद तर अपरिहार्य असतो. या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुरुवातच खंडणीपासून सुरू झालेली आहे. आवादा ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आली. हा खंडणीचा कितवा हप्ता होता हे कळायला मार्ग नाही आहे. परंतु इथूनच गुन्ह्यांची मालिका सुरू झाली. प्रत्येक गुन्ह्याच्या वेळी पोलिसांनी घेतलेली भूमिका अत्यंत बोटचेपी होती आणि राजकीय दबावामुळे, राजकीय आशीर्वादामुळे हे सगळं घडत होतं अशा प्रकारची चर्चा आहे. संतोष देशमुख यांच्यामुळे या खंडणीखोरीच्या धंद्याला अडसर निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झालेली. संतोष देशमुख यांच्यामुळेच मागितलेले 2 कोटी रुपये मिळण्यास आपल्याला विलंब होतो आहे अशा प्रकारचा संशय कराड आणि त्याच्या टोळीच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यातूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. बीडमधल्या ज्या 2 नंबरच्या अर्थकारणाचा मी उल्लेख केला, खंडणी हा त्या अर्थकारणातला अविभाज्य भाग होता. संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातूनच झालेली आहे असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा केलेला आहे आणि हा दावा अत्यंत अचूक आहे. संतोष देशमुख या गोरखधंद्यामध्ये अडसर बनले होते आणि त्याच्यामुळे त्यांचा खात्मा करण्यात आला. सुरेश धस तर आता छातीवर हात ठेवून सांगतायत की संतोष देशमुख प्रकरणामध्ये आकाची सुद्धा जेलवारी होणार आहे. परभणीमध्ये आज झालेल्या मोर्चामध्ये भाजपच्या वतीने नरेंद्र पाटील यांनी सहभाग घेतला होता. नरेंद्र पाटील हे मराठा समाजाचे आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. पाटलांची सुद्धा फडणवीसांवर प्रचंड निष्ठा आहे. त्यांनी स्वतःच्या हातावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा टॅटू गोंदून घेतलेला आहे. या मोर्चामध्ये नरेंद्र पाटील यांनी अगदी स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून जावं लागेल. अर्थ स्पष्ट आहे की धनंजय मुंडे यांची देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातून जाण्याची वेळ आलेली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येशी धनंजय मुंडे यांचा काही संबंध आहे का असा कोणताही तपशील या क्षणापर्यंत उघड झालेला नाही आहे. परंतु या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड याच्यासोबत धनंजय मुंडे यांचे असलेले संबंध निर्विवाद आहेत. धनंजय मुंडे यांनी स्वतः जाहीरपणे या संबंधांची कबुली दिलेली आहे. हा कराड बीडमधल्या कंपन्यांकडून, उद्योजकांकडून खंडण्यांची वसुली करत होता. आता प्रश्न इथे फक्त एवढाच निर्माण होतो की ही वसुली धनंजय मुंडे यांच्या आदेशाने होत होती का? धनंजय मुंडेंचा या वसुलीमध्ये काही वाटा होता का? वाल्मिक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये तो अनेक महत्त्वाचे गौप्यस्फोट करेलच. धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी, आवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणाशी संबंध असेल किंवा नसेल, पोलीस चौकशीमध्ये ही बाब स्पष्ट होईलच. परंतु वाल्मिक कराड नावाचा भस्मासूर धनंजय मुंडे यांनी निर्माण केला हे त्यांचं पाप आहे. हे पाप त्यांनी पदरात घेतलं पाहिजे आणि हे पाप धुवून काढण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळातून स्वखुशीने राजीनामा दिला पाहिजे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत हालहाल करून निर्घृण हत्या करण्यात आली। या हत्येमुळे त्यांचे कुटुंबीय शोकसंतप्त होणं अत्यंत स्वाभाविक आहे, परंतु केवळ देशमुख कुटुंबीय दुःखात नाही आहेत। या हत्येमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरलेला आहे, व्यथित झालेला आहे आणि या हत्येमुळे बीड जिल्ह्यातली जनता एकवटलेली आहे। परभणीच्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये हे चित्र अत्यंत स्पष्ट झालं। सगळ्या जनतेने, सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखाने आवाज उठवला की या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत ते त्वरित गजाआड झाले पाहिजेत, या प्रकरणामध्ये अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे। हा आक्रोश फक्त मारेकऱ्यांच्या विरोधात नाही आहे, हा आक्रोश धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुद्धा आहे आणि हा आक्रोश या मोर्चाच्या माध्यमातून अत्यंत ठसठशीतपणे समोर आलेला आहे। हे संपूर्ण प्रकरण खंडणीचं प्रकरण आहे, खंडणीतून झालेल्या हत्येचं प्रकरण आहे। या प्रकरणाला जातीपातीचा रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, परंतु संदीप क्षीरसागर जे राष्ट्रवादी शपथचे आमदार आहेत त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की एका बौद्ध तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर संतोष देशमुख यांचा या प्रकरणामध्ये प्रवेश झाला आणि हे सगळं प्रकरण त्यांनी अंगावर ओढवून घेतलं। बीड जिल्ह्यामध्ये जो वंजारी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा वाद आहे, त्या वादाची पुसटची किनारसुद्धा या संपूर्ण प्रकरणाला नाही आहे। सर्वपक्षीय मोर्चामध्ये जे नेते सहभागी झाले होते त्या नेत्यांमध्ये या मुद्द्यावर एकमत होतं की हे जातीपातीचं प्रकरण नाही आहे, हे खंडणीचं प्रकरण आहे आणि त्याच्यातूनही हत्या झालेली आहे। या प्रकरणाला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न फक्त एका नेत्याने केला, त्या व्यक्तीचं नाव मनोज जरांगे पाटील। महायुतीची सत्ता आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं दुकान जवळजवळ बंद झालेलं आहे। हे दुकान पुन्हा सुरू करण्यासाठी मनोज जरांगे पाटील प्रचंड मोठी धडपड करत आहेत आणि या मोर्चाच्या निमित्ताने तो प्रयत्न त्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे। बीडच्या जनतेच्या दृष्टीने हा एक उद्रेक आहे आणि हा उद्रेक बीडमध्ये जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे, काळ्या पैशाचं जे अर्थकारण बीडमध्ये सुरू आहे, त्या अर्थकारणाच्या विरोधात, त्या राजकारणाच्या विरोधात बीडच्या जनतेने या मोर्चाच्या माध्यमातून एक जबरदस्त आवाज उठवलेला आहे, एल्गार केलेला आहे। या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय। या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर आणि व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका।